2 दिवसानंतर सापडला शिवा ठाकरेचा मृतदेह। रांजण खळके कुंड परिसरात नेमकं काय घडलं? जगप्रसिद्ध रांजण खळके कुंड परिसरात फिरण्यासाठी आलेला शिवा ठाकरे याचा खडकावरून पाय घसरून कुंडातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। दुपारी 4च्या सुमारास त्यांचा मृतदेह कुंडात तरंगताना आढळून आला। नाशिक जिल्ह्यातील राहाडी तालुका येवला येथील ठाकरे कुटुंब मळगंगा देवीचे दर्शन घेऊन रांजण खळगे परिसरात फिरण्यासाठी आले होते। यावेळी काही सदस्य कुंडात आंघोळीसाठी उतरले तर शिवा ठाकरे खडकावर बसले होते। नंतर ते रांजण खळगे पाहण्यासाठी जवळ गेले। खडकावर शेवाळ्यामुळे घसरून ते कुंडात पडले आणि वाहून गेले। मात्र त्यांच्या बरोबर आलेल्या नातेवाईकांच्या सदरची बाब ही लक्षात आली नाही। 4 ते 5 जणांच्या आंघोळीनंतर त्यांना वाटले की शिवा इतर नातेवाईकांबरोबर गेलाय। जेव्हा सर्व नातेवाईक एकत्र आल्यावर शिवा ठाकरे आपल्या सोबतच आला नाही असं सर्वांच्या लक्षात आलं। यावेळी कुटुंबियांनी शिवा दुसऱ्या गाडीत बसून गेल्याची शक्यता वर्तवली। मात्र गावी गेल्यानंतर शिवा ठाकरे परतलेच नसल्याची खात्री झाली। त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी कुंडावर येऊन शोध सुरू केला। शिवा ठाकरे हे कुंडात पडले व वाहून गेले हे या नातेवाईकांच्या लक्षात आले। मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती। त्यांचे भाऊ शंकर ठाकरे यांनी निघोज पोलीस ठाण्यात शिवा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर हेड कॉन्स्टेबल SN कडूस, तोरडमल व गुजर यांनी शोध सुरू केला। गुरुवारी 12 तारखेला कुंड परिसरात दुपारी 4 वाजता शिवा ठाकरे यांचा मृतदेह तरंगताना आढळला। हाजी टाकळीचे सरपंच दामूशेठ घोडे यांनी पोलिसांना दिली। निघोज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला। मात्र अतिशय खोल जागेत व पूर्णपणे अडचणीत असलेला मृतदेह काढताच नाही आला। शुक्रवारी दिनांक 13 रोजी शिवदुर्ग मित्र सुनील गायकवाड यांच्या मदतीने आधुनिक पद्धतीने शिवा ठाकरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। याबाबत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्याबद्दल टाकळी हाजी व निघोज येथील दोन्ही गावाच्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांच्या सहकार्यांचे कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।